और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं। फर्क केवल इतना होता है, संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं, डंडे की भाषा में। दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं, उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है। संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फर्क नहीं है। वृद्धि विश्वास का प्रतीक है। सांगण्याचा उद्देश्य, या ठिकाणी कराड सर आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी संतांची भूमिका, कारण विश्व बंधुत्वाचा संदेश ते नेहमी देत असतात। ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची प्रचार आणि प्रसार ते नेहमी करत असतात। त्यामुळे पोलीस अधिकारी ज्याची भाषा दंडुक्याची, कायद्याची, नियमांची, अश्रुधुराची, बंदुकीची, गोळीची अशी आहे, त्याला का बोलवला हा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला। एक इंग्रज अधिकारी 1950 मध्ये त्यानं लिहून ठेवलेला आहे, ऑगस्ट ऑलमोर नावाचा इंग्रज अधिकारी आहे, पोलीस बद्दल लिहून ठेवलेला आहे। The policeman is always denounced by the public, ridiculed in the movies, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables. They are exposed to countless temptations and dangers. They are condemned when they execute the law and dismiss when they do not. They are expected to be lawyer, doctor, soldier, educator, diplomat with remuneration less than that of a daily wages laborer. मराठीतनं सांगितलं तुम्हाला चांगलं समजेल, त्याचं भाषांतर याच वाक्यांचं फमू शिंदेनी केलेलं आहे। तोही माणूस असतो जाणत नाही कुणी, ज्याचे असावे ऋणी तो शिव्या शापाचा धनी। आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक। सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या विणत बसतात बदनामीचेच धागे। तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग। त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सद्दी असावं, सैनिक असावं, शिक्षक असावं, बरंच काही, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार। पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठबिगार। निदान अलीकडं शनिवार रविवारी काम करण्याची बिगारी पूर्ण दिवसाचा पगार देऊन तुम्ही पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद। कारण पोलीस हे एज्युकेटर किंवा शिक्षकाची भूमिका ज्यावेळेला बजावायला जातो त्यावेळेला बऱ्याचदा गोंधळ होतो, त्यामुळे त्याबद्दल मी फार बोलणार नाही। परंतु या ठिकाणी एक मोठा भाऊ या नात्यानं, 4 पावसाळे जास्त पाहिले या नात्यानं तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे। गेले 3 महिने मी बँकॉकच्या चुलालोंगकॉन युनिव्हर्सिटीमध्ये पीस आणि कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन यावरती ट्रेनिंग करायला गेलेलो होतो। आम्ही 22 कोर्समेट्स वेगवेगळ्या क्षेत्रातले होतो, आर्मी, नेव्ही, रिसर्च, युनायटेड नेशन्स, जर्नलिझम। म्हणजे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करण्याची एक संधी मिळाली। 14 देशातले हे कोर्समेट्स होते। श्रीलंकेतला एक सिंहली होता, एक तमिळ होता, पॅलेस्टाईन मधली एक लेडी होती, ऑक्युपाइड एरियात राहणारी गाझा जेरिकोच्या। US आर्मी आणि नेव्ही मधले अधिकारी होते, केनिया, कॅमेरून मधले अधिकारी होते। त्यामुळे देशभर जी संक्रमण चाललेली आहेत त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली। प्रवीण आणि आम्ही अकॅडमीत होतो। अकॅडमीच्या ट्रेनिंग नंतर भारत दर्शन असतं। अकॅडमीत 3 महिन्याचा फाउंडेशन कोर्स IAS, IPS, IFS आणि ग्रुप एच्या सर्व्हिसचा एकत्र असतो। आणि महाभारत जे हेमंत निंबाळकरनं लिहिलं होतं, प्रवीणला आठवत असेल, त्यात प्रवीण अर्जुन होता आणि मी दुर्योधन होतो। आणि आमचे एकनाथ डवले दादा जे आता डिव्हिजनल कमिशनर आहेत ते भीम होते। म्हणजे त्यांचं वजन त्यावेळेला 45 किलो पण नसेल आणि ते गदा ओढत ओढत स्टेजवर आलेले होते, म्हणजे गदा पण उचलत नव्हती। विडंबनात्मक ते होतं। आणि त्यात दुर्योधन जरी विलन असला तरी द्रौपदी, फ्रेंच आपल्याला शिकवायला जी 26 वर्षाची मुलगी होती ती द्रौपदी होती। पण द्रौपदीला दुर्दैवानं त्यात दुर्योधन घेऊन जातो, मी दुर्योधन होतो। ट्रेनिंगच्या नंतर भारत दर्शनाच्या निमित्तानं देशभरामध्ये जे काही वाद, रिजनलिझम, लिंग्विझम, कास्टिझम, कम्युनलिझम, परोकियालिझम
टेररिझम, एक्स्ट्रीमिझम, फंडामेंटलिझम, इन्सर्जन्सी, हे सगळे इझम देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेला गिळंकृत करू पाहणारे, त्यांच्याशी संवाद, तिथल्या प्रश्नांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. गेली 18 वर्ष पोलीस खात्यात आहे. आता आयजी म्हणजे बराच म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलंय. आयजी पदावरती नेमणूक झालेली आहे. गेल्या 18 वर्षात जातीय दंगली पाहिल्या, खून, दरोडे, बलात्कार, अशा गुन्ह्यांशी संबंध, त्या गुन्हेगारांशी संबंध आला. आणि हे प्रश्न कशाने, कारण मी येतानाच बापूजींचं वाक्य बाहेर आपण लिहून ठेवलेलं आहे, ते वाचलं. बापूजी म्हणजे आजकाल मुन्नाभाई लगेरोह सारखा सिनेमा दाखवून आपल्याला शिकवावं लागतं. त्यात आहे ना ते संवाद की सर्किट आणि मुन्नाभाईमध्ये तो सर्किटला विचारतो, बापू कौन है? तो सर्किट उत्तर देतो, वो जो 500 की नोट पे रहता है ना, वो बापू है बोले. विचारतो, पुलिस में था, आर्मी में था? नहीं, उसका बॉडी वॉडी कुछ खास दिखता नहीं. पुलिस आर्मी में तो दिखता नहीं हो, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल. त्या बापूजींनी यंग इंडियामध्ये लिहून ठेवलेलं आहे की देअर इज एनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देअर कॅन नेव्हर बी एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु सगळं संचित एकत्र केलं तर एका माणसाची हाव, लालसा ही पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याचं विश्लेषण करताना त्यांनी 7 सामाजिक पातकं कशी जबाबदार आहेत हे खूप सुंदरपणे लिहून ठेवलेलं आहे. कारण गांधी, नेहरू आणि टागोरांचा त्यावेळेला आम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेच्या जनरल स्टडीजसाठी अभ्यास करायला लागायचा. ती 7 सामाजिक पातकं कोणती? पहिलं, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. दुसरं, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. तिसरं, कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, नैतिकता नाही अशा पद्धतीचा व्यापार. चौथं, वेल्थ विदाउट वर्क, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती. 5वं, रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्यात त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म किंवा पूजा. 6वं, एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर नाही अशा पद्धतीचं शिक्षण किंवा ज्ञान. आणि लास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, ज्याच्यात सत्सद विवेक बुद्धी नाही आहे अशातनं मिळणारा चेकाळणारा आनंद. का सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं ते प्रवीणनी सांगितलं. कोल्हापूरला कलेक्टर असताना, नागपूरला कलेक्टर असताना त्यांनी जे लोकांपर्यंत लोकाभिमुख प्रशासन पोहोचवलं, ती उद्दिष्ट. पोलीस खात्यात काय, कारण मी सुजितला म्हणत होतो, अरे आम्हाला आता परीक्षा देऊन 20 वर्ष झाली, नवीन बदलणाऱ्या ट्रेंडबद्दल, निगवेकार आयोगांबद्दल किंवा अलग कमिटीबद्दल काय आम्ही सांगणार आहे? कारण अलीकडे ह्या 3-4 वर्षात जी मुलं इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडलेले आहेत, मुख्य परीक्षेच्या प्रवाहात आहेत, त्यांना या मुलांच्या समोर न्या, म्हणजे त्या परीक्षा कशा देता येतील. कारण प्रत्येकाची तंत्र, प्रत्येकाच्या क्लुप्त्या ह्या वेगवेगळ्या असतात. परवा काय आम्ही सांगू शकू? मोटिवेशनबद्दल थोडं बोलू शकू, त्यावेळेला अभ्यास कसा केला त्याच्याबद्दल बोलू शकू. आम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आता म्हणजे मिडल स्टेजला आहोत, त्यामुळं का सर्व्हिसेसमध्ये यायचं, काय चॅलेंजेस आहेत, काय बदल आपण घडवू शकतो. एक प्रेरणा देणारी प्रार्थना आहे परमेश्वराची, गॉड ग्रँट मी द सिरिनिटी to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाहीये त्या स्वीकारण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. आपल्या समोरची चॅलेंजेस काय आहेत? मी परवा सकाळमध्ये पण लिहिलं होतं आणि ते मी उद्धृत करतो कारण चांगला अनुभव आहे. हॉस्टेल डे, जगन्नाथ शंकर सेठ युनिव्हर्सिटी हॉस्टेल आहे बी रोड चर्चगेटवरती, तिथल्या हॉस्टेल डेचा प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो होतो.
आणि तिथं त्या मित्रांना माझा अनुभव सांगितला की या हॉस्टेलला ज्यावेळेला MA ची परीक्षा देऊ शकलो नाही आणि IAS IPS ची तयारी करत होतो, त्यावेळेला मला ह्या हॉस्टेलमधनं बाहेर काढलं. SICतलं टेन्युअर संपून गेलेलं होतं, तिथं जाता येत नव्हतं. त्यावेळेला तिथं जवळच 10 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या IAS IPS अधिकाऱ्यांच्या नोकरांसाठी 10 बाय 10च्या रूम असतात. त्या रूममध्ये जागा मिळते का तो शोधत होतो. आणि तिथं एक रूममध्ये जागा मिळाली, तिथं 2 महिने झोपलो पण आम्ही. म्हणजे IAS IPS अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या नोकरांसाठी असणाऱ्या रूममध्ये 2 महिने झोपलो. समोरच CCIचा क्लब आहे, बॉम्बे जिमखाना आहे, जिथून तारेच्या कुंपणावरून आम्ही कारण पत्र्याची पेटी घेऊन गावाकडनं ट्रकानं आम्ही त्यावेळेला गेलेलो 1994. कुठलंही बॅकग्राऊंड नाही आहे, आई वडील 4थीच्या वर शिकलेले नाही आहेत. त्यावेळेला CCI क्लब, बॉम्बे जिमखाना याच्यातनं कुंपणावरनं डोकावून बघायचो आत स्क्वॉश कसे खेळतायत, टेनिस कसे खेळतायत, स्विमिंग आणि मोठमोठ्या ऍक्टिव्हिटी बड्या बड्या लोकांच्या. मेट्रो थिएटर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथं सिनेमाचा प्रीमियर शो चाललेला असायचा. मग प्रीमियरसाठी अगोदरच गर्दी असायची, बाउन्सर उभे असायचे ते दोरी उरी लावून. आणि मग शाहरुख खानचा एखादा कभी हा कभी ना, मला आठवतंय सिनेमाचं नाव सुद्धा, त्यावेळेला त्याचा प्रीमियर होता, तर आम्ही 2 तास शाहरुख खानचं दर्शन घ्यायला तिथं उभा राहिलेलो होतो. आणि ते बाउन्सरच्या शिव्या खायच्या, तो काहीतरी बोलेल. 1 वर्ष पेकाट मोडे तोपर्यंत अभ्यास केला, जिद्दीनं परीक्षेची तयारी केली. IPS झालो, परिस्थिती बदलली. ₹15 वर कधी राईस प्लेट खरेदी घ्यायचो नाही. ताज हॉटेलमधनं बाहेरून ओशाळभूतपणे पाहायचो, तिथं कधी चहा प्यायला मिळेल ह्याचंही स्वप्न पाहिलं नाही. ज्या हॉटेलमध्ये चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नाही, त्याच रात्री 26/11च्या रात्री त्याच हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त माझी वाट पाहत होते. आणि सगळ्यात मोठा पुरस्कार माझ्या आयुष्यातला तिथं लढाई केल्यामुळे मिळाला. ज्या क्लबची कुंपणं ओलांडून असं डोकावून पाहायचो, ज्यावेळेला तिथं DCP झालो, त्यावेळेला तिथले क्लबची लोक सगळे ट्रस्टी आले की सर ऑनररी मेंबर व्हा. तिथं ऑनररी मेंबर झालो. माझी मुलं, फॅमिली सगळ्या तिथल्या अम्युनिटीज आज एन्जॉय करत आहे. ज्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपलो 2 महिने, त्या 10 बाय 10 सर्वंट क्वार्टरच्या समोर असणारा 2000 स्क्वेअर फीटचा यशोधन मधला आलिशान फ्लॅटमध्ये मी आज राहत आहे. जे ते फिल्मस्टार बघायला आम्ही 2-2 तास थांबायचो, वेस्ट रिजनचा ॲडिशनल CP झालो. सगळा तो बँड्रापासून जुहूपर्यंतचा सगळ्या एरियाचा इन्चार्ज झालो. तेच फिल्मस्टार 2-2 दिवस माझ्या अपॉइंटमेंटची वाट पाहायला लागले. मी बढाया मारत नाही तुमच्यासारखा, तुमच्यात नाही इथपर्यंत, तुमच्यापेक्षा वाईट परिस्थितीत. कारण मी 40 असलेल्या चड्ड्या घातलेल्या आहेत, पाठीमागं ठिगळं लावून शाळेत गेलेलो आहे, पोत्याची खोप केलेली आहे, पायात खडावा असलेल्या परिस्थितीत गावातनं, छोट्या गावातनं मी आलेलो आहे. वडील माझे कमी शिकलेले पण स्वच्छ चारित्र्य, आणि म्हणजे गावचे सरपंच होते, नंतर पंचायत समिती सभापती पण झाले. मोडीतनं पत्र लिहायचे, मोडीतनं सही करायचे, पत्र मराठीत मोडक्या तोडक्या लिहायचे. पण मला अभिमान वाटतो, ज्यावेळेला मी मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये अभ्यासाला होतो, त्याला दरवेळेला ते मला एक पोस्टकार्ड पाठवायचे. आणि त्या पोस्टकार्डमध्ये बाकीचं विचारायचे, जेवण बिवण कसं आहे, काय आहे. आणि शेवटी मात्र एक ओळ लिहायचे प्रकर्षानं, न चुकता. मला गावात प्रेमानं भावड्या म्हणतात, की भावड्या तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. त्या कमी शिकलेल्या माझ्या बापासाठी कदाचित मी अभ्यास केला असेल. त्या माझ्या आई वडिलांचं खेड्यातल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास केला असेल. आणि अभ्यास म्हणजे लाथ मारीन तिथं पाणी काढीन या जिद्दीनं केलेला अभ्यास असतो. ही परीक्षा तुम्हाला 5 लाखातनं 500 मध्ये यायचं आहे. हा प्रवास असं जाता जाता होणारा नाहीये. 2 तत्व खूप महत्वाची आहेत. मी सांगड घालून सांगतो तुम्हाला.
सुन झू नावाच्या एका चीनी युद्धशास्त्रज्ञानं आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. शास्त्रावर असणारं अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक. त्यात तो लिहितो, इफ यू नो युअर सेल्फ अँड नो युअर एनिमी, यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. जर तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. इफ यू नो युअर सेल्फ बट डू नॉट नो अबाउट युअर एनिमी, देन फॉर एव्हरी विक्टरी गेन यू विल सफर अ डिफीट. जर तुम्हाला स्वतःबद्दल चांगली माहिती असेल परंतु शत्रूबद्दल योग्य माहिती नसेल तर प्रत्येक विजयानंतर एक पराभव तुम्हाला चाखावाच लागेल. And if you neither know yourself nor your enemy, in every battle you will be succumbed, you will suffer a defeat. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दल ही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये, लढाईमध्ये तुम्ही सपाटून मार खाणार आहात. परीक्षेचं आणि नंतर परीक्षेनंतर फील्ड आल्यावर सुद्धा हीच परिस्थिती आहे. परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती नसेल, सिलेबसबद्दल तुम्हाला माहिती नसेल, प्रश्नपत्रिकांच्या पॅटर्नबद्दल तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला स्वतःतल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, स्वतःतल्या विकनेस काय आहेत, तुमच्या समोरच्या असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, तुमच्या समोरच्या असणाऱ्या थ्रेट्स काय आहेत, याचं जर व्यवस्थित विश्लेषण तुम्ही केलं नाही तर मार खावं लागेल. परीक्षा पद्धती आणि फील्ड या दोन सारख्या गोष्टी आहेत. युद्ध आहे, लढाई आहे, रोजचा संघर्ष आहे. एकच युद्ध नाही आहे. छोट्या छोट्या लढाया जिंकणं हे खूप महत्वाचं आहे. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाइम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाइम. जर युद्धामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात जास्त घाम गाळला पाहिजे. त्यामुळं तुमच्या या कॉलेजमध्ये तुम्ही असाल, प्रिपरेशन करत असाल, तुमच्याकडे असणारे 24 तास, त्यातले 12 तास, त्यातले 10 तास अभ्यास कशा पद्धतीनं करताय, कशा पद्धतीनं नियोजन करताय. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. नियोजन खूप महत्वाचं आहे. तुमच्या वर्षाचं नियोजन, महिन्यांचं नियोजन, आठवड्याचं नियोजन, दिवसाचं नियोजन, सकाळी काय करणार, दुपारी काय करणार, संध्याकाळी 3 स्लॉटमध्ये तुम्ही अभ्यास कसा करणार, याचं नियोजन खूप महत्वाचं आहे. 26/11चा एक माझ्या आयुष्यात पूर्ण परिवर्तन करणारा प्रसंग. कुणाला कशा आणि त्याच्यात मला माझं नियोजन, निश्चितपणे पूर्वतयारी, टेक्नोक्रॅट्स, मी केलेल्या प्रोएक्टिव्ह गोष्टी, मी केलेल्या रिॲक्टिव्ह गोष्टी, परंतु असं असलं कामी आल्या. कारण मी बऱ्याचदा सांगत असतो की 12वी नंतर मी आर्ट्सला गेलो म्हणून तुम्ही जाऊ नका, कारण हा आत्मघाती निर्णय होता. त्यावेळेला आम्हाला कळत नव्हतं. त्यावेळेला गगराणी सर होते, त्यांनी बीकॉम केलेलं होतं. अश्विनी कुलकर्णी त्यांनी आर्ट्सला गेल्या. असे काही बाकीच्यांचे निर्णय बघून आम्ही इंजिनिअरिंगचं ऍडमिशन घेऊन सोडून तिकडे गेलो. प्रवीण दराडे उदाहरण आहेत. इंजिनिअरिंग करून उलट IITचे इंजिनियर्स आणि BE झालेले इंजिनियर्स सगळ्यात जास्त बॅचमध्ये, कुठल्याही बॅचमध्ये त्यांची सगळ्यात मेजॉरिटी जास्त असते. पण नियोजन करताना माझे ऑप्शनल कोणते, कारण आता एकच ऑप्शनल आहे. इकडं तर MPSCला ऑप्शनलच नाही आहे. जनरल स्टडीजचे 4 पेपर आणि इंग्लिश मराठी. पण त्याची तयारी त्यावेळेला करताना व्यवस्थितपणे केलेली होती. माझा बायोडेटा बनवताना मी त्या पद्धतीने बनवलेला होता. त्यावेळची परिस्थिती अगेन मी सांगतोय, 1990ला मी 12वी झालो. 91, 92, 93, 94 या पिरियडमध्ये जो अभ्यास केला तो की सिस्टमॅटिक एफर्ट घेऊन केलेला होता. कुठलीही गोष्ट, म्हणजे उदाहरणार्थ मला इंग्रजी पेपर जो MPSCचा आहे त्यामध्ये 92 मार्क आहेत. MPSCच्या इंग्रजी पेपरला कधीही 92 मार्क पडत नाहीत, कारण एसेच असतो तो 40 मार्कांचा असतो. क्लुप्त्या काय असतात, तंत्र काय असतात, मी केलेली तंत्र तुम्हाला लागू पडतील हे अजिबात चुकीचं आहे, हे कृपया लक्षात ठेवा. तर मी काय NCCला असताना एक नॅशनल इंटिग्रेशनवर भाषण पाठ केलेलं होतं. म्हणजे इंग्रजी माध्यमाची मुलं असतात मुंबईतली वगैरे, त्यांना सुद्धा 70च्या वर कंपल्सरी इंग्लिशला मार्क पडत नाहीत MPSCला. तर मला 92 का पडली, तर मी ज्या वेळेला NCCच्या C सर्टिफिकेटसाठी तयारी करताना एक वक्तृत्व स्पर्धा होता ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये. त्यात एक सहज माझ्याकडे CSRचा एक अंक होता आणि त्यात पहिलं पारितोषिक मिळालेला एक निबंध होता, नॅशनल इंटिग्रेशन.
तो निबंध असा होता, तो पाठ केला मी आणि तिथं भाषण दिलं आणि मला तिथं पहिला नंबर मिळाला. माझं पाठांतर बरं असल्यामुळं ते अर्थ काहीच कळाला नव्हता, पण ते पाठ केला आणि म्हणून टाकलं आणि त्याचा परिणाम चांगला झाला. तोच निबंध मी काही चेंजेस करून, इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर, त्याच्यात तोच निबंध मी लिहिला. कसा लिहिला? इकडं होतं नॅशनल इंटिग्रेशनच्या भाषणामध्ये, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड टू कॉज टू द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. असं नॅशनल इंटिग्रेशन होतं. आता इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर, याच्यात मी असं लिहिलं, the strength of the nation lies not in prime minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and complete dedication of his both body and soul to the cause of unity and integrity of the nation. असे चेंजेस करत तो निबंध लिहिला. त्याचा इंग्रजी ग्रामर आपल्या मराठी मुलांचं निश्चित चांगलं असतं. ग्रामरमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडले असतील, पण निबंधामध्ये यामुळं अतिशय चांगले मार्क मिळाले. UPSCमध्ये तुम्हाला निबंध 3 तास बसून लिहायचा आहे. मला वाटतं गेल्या परीक्षेमध्ये तर 2 निबंध लिहायला सांगितले, 20व्या पानापासून लिहा अशा सूचना दिलेल्या होत्या. बरेच जण एकच निबंध लिहून आले. त्यामुळे किती आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे याबाबत विचार केला पाहिजे. त्यामुळे पॅटर्नमध्ये जसं सोशिओलॉजी, त्यावेळेला कसं व्हायचं की UPSCसाठी सोशिओलॉजी चालत नाही, कमी स्कोअर होतो. मग MPSCला चालतो. 8 दिवसाचा अभ्यास करून मी सोशिओलॉजीला 150 मार्क, म्हणजे 200 पैकी 150 मार्क हा खूप चांगला स्कोर आहे सोशिओलॉजीमध्ये. ज्यांनी मला सोशिओलॉजी शिकवलं, संजय देशमुख, तो MPhil होता सोशिओलॉजीमध्ये. 8 दिवसात त्यांनी मला सोशिओलॉजीचा अभ्यास कसा करायचा ते शिकवलं. त्याला 300 समाजशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या व्याख्या पाठ होत्या. पाठ म्हणजे प्रॉपर पाठ होत्या. तर संजय देशमुखनं मला शिकवलं, त्याला 200 पैकी 90 मार्क मिळाले आणि मला 150 मार्क मिळाले. ज्यांनी MPhil केलेलं होतं, वयाची अतिशय महत्वाची 7-8 वर्ष सोशिओलॉजीमध्ये त्यानं घालवलेली होती, त्याला 80 मार्क मिळाले आणि मला 150 का मिळाले? त्याचं उत्तर असं होतं, मी खेड्यातला आहे. उदाहरणार्थ, बलुतेदारी पद्धतीवरती त्यावेळेला निबंध आला. बलुतेदारी पद्धत काय आहे? माझ्या लहानपणापासून माझ्या घरात मी पाहतोय ना, 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, कुणबी, त्याची बार्टर सिस्टम वाटण्याची. मी जे पाहिलं लहानपणी अनुभवलं ते त्यात मांडलं. दुसरा प्रश्न होता सेक्युलरिझमवरती, धर्मनिरपेक्षतावाद. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. मी तो धर्मनिरपेक्षतावाद आणि सहिष्णुता यामध्ये खूप सुंदर कंपॅरिझन करू शकलो. धर्मनिरपेक्षतावादाचा प्रोटेस्टंट अँड कॅथलिक्समध्ये जी युरोपमध्ये 30 इयर्स वॉर झालेलं होतं, त्यातनं कसा उगम झाला ट्रीटी ऑफ ट्रॉस्कीमधनं, त्याची संकल्पना इतिहासातली मी तिथं मांडू शकलो. कदाचित हे वेगळं पण होतं आणि या वेगळापणाचा फायदा झाला. त्यामुळे तुमच्यातलं वेगळेपण जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवू नका. स्वतःतले कॉम्प्लेक्स दूर काढा आणि संघर्ष करायला सिद्ध व्हा. एक खूप छान कविता आहे. ओळखलत का सर मला, पावसात आलो कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही लढण्याची जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे. माझा इंटरव्ह्यू मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही माध्यमात झालेला होता. शेवटचा प्रश्न मला त्यांनी हिंदीमध्ये विचारलेला होता, विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए हो. गोंधळून टाकणारा प्रश्न होता. माझं मराठी माध्यम होतं, इंटरप्रिटर होत्या. मी खूप विचार केला की काय उत्तर द्यावं, कारण मी एकटाच नाही, आम्ही असा 3 इडियट सारखा ग्रुप होता. मी, सुगंध चौगले जो इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला, आनंद पाटील जो दिल्लीमध्ये डायरेक्टर ऑफ बँकिंग आहे आता, तिघही आम्ही एका वेळेला इंटरव्ह्यूला बाहेर होतो. ते दोघं बाहेर दिसत होते. काय उत्तर द्यायचं, कमिशनर व्हायला, कलेक्टर व्हायला आलोय असं काय सांगितलं असतं तर ते बेगडी वाटलं असतं. मी पॅनलची परवानगी घेतली आणि ते उत्तर दिलं.
सर म्हटलं माझ्या आयुष्यात प्रभावित करणारी एक कविता आहे. कदाचित त्या कवितेच्या ओळी माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकतील. त्या ओळी अशा आहेत. जपानी लोकांची ती कविता आहे, द पोएम ऑफ ला मांशा. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला जाऊन हरवायचं आहे. टू रन वे द ब्रेव डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूर धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू ट्राय वेन युअर आर्म्स आर टू वेरी, माझे हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलेलं आहे, त्यावेळेला ते एव्हरेस्ट मला समोर दिसतंय, ते गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, धिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार. No matter how hopeless, no matter how far, to fight for the right, without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही आहे, कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. हे स्वर्गीय कारण घेऊन प्रशासनात या.